इंडक्शनमुळे स्वयंपाकाला वेळ लागतोय। 30 मिनिटांच्या स्वयंपाकाला 1.5 तासाचा वेळ लागतोय। स्वयंपाकासाठी आता नवी भांडी खरेदी करावी लागतात। स्वयंपाक करताना महिलांना कसरत करावी लागते। आणि या सगळ्या संदर्भात चेतना हिंगे या गृहिणीशी आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी संवाद साधलेला आहे। बघूया। ज्या गॅस सिलेंडरवर बघितलं असेल तर त्यांना अर्धा तासात जे आहे ते संपूर्ण स्वयंपाक जे आहे ते बनत होतं, मात्र आता इलेक्ट्रिक मशीनवर त्यांना तासभर जे आहे ते स्वयंपाक बनवायला लागत आहे। अशीच परिस्थिती काहीशी जी आहे ते नागपुरात आहे। सिलेंडरचा तुटवडा आणि महिलांना या संपूर्ण संदर्भात होणारा त्रास, त्याचे भांडेसुद्धा जे आहेत त्यांना वेगळे घ्यावे लागलेले आहे। या संपूर्ण संदर्भानं बोलण्यासाठी आपल्यासोबत चेतना हिंगे आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगाल, ज्या पद्धतीनं बघितलं असेल तर सिलेंडरचा तुटवडा आणि आत्ता आपण जे आहे ते इलेक्ट्रिक शेगडीवर आले आहे, काय तुम्हाला त्रास सहन करावा लागत आहे? जिथे इलेक्ट्रिक शेगडीवर अर्धा 1 तासात स्वयंपाक होतो, तो आपला साध्या गॅसवर अर्धा तासात स्वयंपाक होतो। त्याच्यामुळे कुठेतरी आपला कसा वेळ वाया जातो। सकाळी मुलांची शाळा असते, तर मुलांची शाळेमुळे कसं जिथे आपल्याला अर्धा तास करायचा आहे स्वयंपाक, तिथे मला 1 तास जातो माझा। त्याच्यामुळे कसं कुठेतरी सिलेंडरची बचत करावं लागत आहे, म्हणून याचा वापर करावा लागत आहे मला। जसं मला वरण भाताचा कुकर लावायचा आहे, तर इंडक्शन कुकर वेगळा मिळतो। आणि कढी करायचं आहे तर असा फ्लॅट म्हणून भांडं येतं, खालून सपाट असतो, तो भांडा कढीसाठी वापरावा लागते। स्टीलच्या भांड्यातच मला भाजी वगैरे करावं लागते। आणि कुकर पण इंडक्शनचा स्लिप म्हणजे फ्लॅटमध्ये आहे, तोच मला यूज करावा लागत आहे याच्यामध्ये। त्याच्यामुळे भांड्याची बचत होऊनच नाही राहिली, उलट भांडे एक्स्ट्रा वाढून राहिले घरामध्ये। दूध वगैरे मांडला तर दुधाकडे माणसाला उभंच राहावं लागते की पटकन झाला तर नाही झाली उकळी, तो असं वाटते। आणि भात म्हटलं लागला नाही पाहिजे, त्यामुळे भाताला ढवळतच राहावं लागते। कढी पण गेली नाही पाहिजे, त्याची चम्मच हलवतच राहावं लागते कढीला। भाजी शिजून जाते, पण कढी आणि वरण हे कसं पटकन उकळी जाणारी वस्तू आहे। दूध पण ही कशी पटकन उकळी जाणारी वस्तू आहे, त्याच्यामुळे यांच्याकडे इथे थांबून एका व्यक्तीला म्हणजे उभंच राहावं लागते इथे। इलेक्ट्रिक शेगडीचा जे आहे ते वापर करावा लागत आहे, त्यामुळे त्यांचे 1.5 तास जे आहे ते स्वयंपाकघरात चालले। असंच सामान्य महिलांना जे त्रास जे आहे ते उपराजधानीत पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।